असं एक हे पूर्ण रॅकेट जे आहे ते पूर्ण रॅकेट हे कल्याण स्टेशन परिसरामध्ये अवैध वेश्यावसाय चालत होता. कल्याण पोलिसांची मोठी कारवाई. स्टेशन परिसरात सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश. 3 प्रमुख सूत्रधार अटकेत. कामाठीपुरा ते पश्चिम बंगालपर्यंत पसरलंय अनैतिक धंद्यांचं जाळं. पहा संपूर्ण व्हिडिओ. कल्याण रेल्वे स्टेशनचा परिसर हा कायमच चर्चेत असतो. याच परिसरात सुरू असणाऱ्या अनैतिक धंद्यांमुळे आणि वाढत्या गुन्हेगारीमुळे स्टेशनचा परिसर खरंच सुरक्षित आहे का, असा प्रश्न या अगोदर सुद्धा अनेकदा निर्माण झालेला आहे. आता कल्याण पोलिसांनी पुन्हा एकदा स्टेशन परिसरातच मोठी कारवाई केलेली आहे. या परिसरामध्ये आपण जेव्हा वावरतो किंवा ये-जा करत असतो त्यावेळेला आपल्याला या ठिकाणी अनेकदा वारांगणा दिसून येतात. इतर अनैतिक धंदे सुद्धा परिसरामध्ये सुरू असतात. गुन्हेगारी तर काही विचारायलाच नको. खुलेआमपणे या ठिकाणी अनेकदा चोऱ्या सुद्धा झालेल्या आहेत. मात्र आता कल्याण पोलिसांनी या ठिकाणी सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केलाय. या कारवाईमध्ये 3 प्रमुख सूत्रधारांना अटक करण्यात आलेली आहे. या टोळीचं जाळं मुंबईतील कामाठीपुरा ते थेट पश्चिम बंगालपर्यंत पसरलं असल्याचं तपासामध्ये उघड झालंय. या प्रकरणात प्रमुख सूत्रधार तौफिक उर्फ टोप्या हिमायत सय्यद याच्यासह मीता नारायण बारीक आणि प्रशांत उर्फ कौवा वीरकुमार गायकवाड यांना अटक करण्यात आलेली आहे. तपासादरम्यान पश्चिम बंगालमधून सुद्धा काही आरोपींना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. या रॅकेटशी संबंधित इतर आरोपी, आर्थिक व्यवहार आणि आणखीन धागेदोरे शोधण्यासाठी कल्याण पोलीस आणखीन सखोल तपास करतायत. कल्याण रेल्वे स्टेशन परिसरामध्ये जे अनैतिक वेश्याव्यवसायाचं ब्रॅकेट चालत होतं त्या अनुषंगाने आपण यापूर्वी त्या सगळ्या टोळ्या याच्यावरती आरोपींच्यावरती मोक्कांतर्गत कारवाई केली होती आणि त्याच्यामुळे यापूर्वी आपण 5 महिलांना त्यामध्ये अटक केलं होतं. आमचे कल्याणचे ACP अशोक हनुमान यांच्या टीमने त्याच्यामध्ये चांगली कारवाई करून ते सगळे रॅकेट चालवण्याचा टोळी प्रमुख जो होता त्याच्या टोळी प्रमुख आणि त्याचे अन्य साथीदार यांना आपण पश्चिम बंगालमधून आपल्या टीमने मागच्या 1 आठवड्यापासून आपली टीम त्या ठिकाणी होती आणि ACP हनुमान यांच्या टीमने त्यामध्ये 24 परगणा पश्चिम बंगाल या ठिकाणाहून त्याचा मुख्य टोळीचा जो सूत्रधार आहे त्याच्यामध्ये त्याचं नाव आहे तौफिक उर्फ टोप्या हिमायत सय्यद. याच्यावरती यापूर्वीचे पिटाचे आणि इतर मिळून असे 8 गुन्हे दाखल आहेत त्याला. आणि त्याचबरोबर या गुन्ह्यातील एक फरार आरोपी आहे मीता नारायण बारीक. या दोघांना पण आपण पश्चिम बंगालमधून अटक केलेलं आहे. यापूर्वी आपण 5 महिलांना अटक केलं होतं. त्यांनासुद्धा आता सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत. सध्या दोन्ही आरोपींना आपण अटक केलेलं आहे आणि त्या दोन्ही आरोपींना दिनांक 18पर्यंत आपल्या न्यायालयाने त्यामध्ये रिमांड दिलेली आहे. त्याचप्रमाणे यातील अजून एक आरोपी जो फरार होता प्रशांत उर्फ कौवा वीरकुमार गायकवाड, हा सुद्धा हा टोळीचा सक्रिय सदस्य होता आणि ह्यालासुद्धा आपण अटक केलेली आहे. सध्या तो आपल्याला पोलीस रिमांडमध्ये संपून तो आता न्यायालयीन कोठडीमध्ये आहे. अशा प्रकारे आपल्या टीमने मागच्या 1 आठवड्याभरापासून ACP हनुमाने यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी त्या ठिकाणी पश्चिम बंगालमध्ये गेले आणि पश्चिम बंगालमधूनच आपण ह्या दोन्ही आरोपींना त्यामध्ये अटक केलेली आहे. आणि असं एक हे पूर्ण रॅकेट जे आहे ते पूर्ण रॅकेट हे कल्याण स्टेशन परिसरामध्ये अवैध वेश्याव्यवसाय चालत होता. त्या अनुषंगाने एक मोठी कारवाई त्या ठिकाणी झालेली आहे. साधारणपणे ह्या ज्या महिला आहेत आपण याच्यामध्ये सांगितलं की या महिला ज्या आहेत ह्या पूर्णपणे मुंबई आणि या परिसरातून या ठिकाणी हा व्यवसाय करण्याकरता हा जो आरोपी आहे मुख्य आरोपी याच्यामार्फत या ठिकाणी येत होता आणि ह्याच्याकडल्या 1-2 जे आरोपी आहेत त्याच्यामध्ये ग्राउंड लेवलला त्यांच्याकडून हे असे काम करून घेत होतं. असे पूर्णपणे हे आत्तापर्यंत तपासात निष्पन्न झालेलं आहे. त्यामुळे आपण 20 ज्या पीडित महिला आहेत त्या पहिल्या महिलांची आपण यातून सुटका केलेली आहे आणि त्यांना आपण महिला सुधारगृहात सुद्धा पाठवलेलं आहे. आपली टीम जी आहे ती पश्चिम बंगालमध्ये मागच्या 1 आठवड्यापासून त्या ठिकाणी होती आणि अतिशय तो असा घनदाट परिसर आणि थोडासा त्या ठिकाणी आपले जे इन्फॉर्मेशन नेटवर्क आहे ते चांगल्या पद्धतीने वर्कआउट झाल्यामुळे आपल्याला ते आरोपी ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी आपल्याला मिळाले आणि स्थानिक पोलिसांची आपण त्या ठिकाणी मदत घेतली आणि त्या स्थानिक पोलिसांच्या मदतीने आपल्याला हे सगळे आरोपी पकडण्यामध्ये यश आलेलं आहे. ह्याच्यामध्ये सगळे जे आरोपी जे आहेत आता मुख्य आरोपीवरती मी सांगितल्याप्रमाणे त्यांच्यावरती यापूर्वीचे पिटाचे पण 3 गुन्हे दाखल आहेत आणि इतरही रॉबरीचे आणि इतर प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. ते असे 8 गुन्हे टोटल या मुख्य आरोपी दाखल आहेत आणि बाकी सगळ्यांच्या आरोपीवरती यापूर्वीचे पिटाचे गुन्हे दाखल आहेत. साधारणपणे हे जे रॅकेट जे आहे ते मुंबई परिसरातून आपल्याकडे महिलांना या ठिकाणी ह्या एजंटमार्फत आणलं जातं आणि या टोळीच्या माध्यमातून त्यांना या ठिकाणी असा व्यवसाय करण्याबाबत भाग पडलं जातं असं आत्तापर्यंत तपासात निष्पन्न झालेलं आहे. काही दिवसांपूर्वीच कल्याण रेल्वे स्थानक परिसरातच सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाच्या विरोधात महात्मा फुले पोलीस ठाण्यानं मोठी कारवाई करत 6 महिला दलालांवर
महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत म्हणजेच मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. या टोळीनं तब्बल 20 महिलांना वेश्या व्यवसायात ढकलल्याचा आरोप होता. त्यांच्या तावडीतून 20 पीडित महिलांची देखील या अगोदरच सुटका करण्यात पोलिसांना यश आलंय. कल्याण पोलिसांनी आताही पश्चिम बंगालमधून आरोपींना अटक केलेली आहे. दरम्यान कल्याणचा स्टेशन परिसर आणि या परिसरात सुरू असलेले अनैतिक धंदे आणि पोलिसांनी आत्ता केलेली ही मोठी कारवाई या सर्वांबद्दल तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. मयुरी चव्हाण, कल्याण.